हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल फिट सन्स। तर चला, आज आपण सगळ्यात महत्त्वाच्या टॉपिक विषयी बोलणार आहे, ती म्हणजे दारू आणि जिम। हे दोन्ही जे आहे ना, ते एकमेकांचे दुश्मन आहे। भरपूर जणांचा प्रश्न असा आहे की बाबांनो, मी हप्त्यातून एकदा दोनदा ड्रिंक करतो आणि मी जिम पण करतो, तर माझी बॉडी बनल का, माझं शरीर जे आहे ते चांगल्या प्रकारे ग्रोथ देईल का? तर चला, आज आपण याच्या मागची काय कहाणी आहे ते पूर्णपणे आपण इथं स्पष्ट करणार आहोत। सगळ्यात आधी येतं महत्त्वाची म्हणजे तुमची जी दारू, तुम्ही जे ड्रिंक जे करतात, दारू जे आहे ते तुमचं सगळ्यात पहिले मेटाबॉलिझम जी प्रोसेस आहे ती बिघडते। जेव्हा तुमची मेटाबॉलिझम प्रोसेस जी आहे ती जेव्हा बिघडण्यास सुरुवात होते, त्या टायमाला तुमचं डायजेशन खराब होतं आणि तुमचं डायजेशन खराब झालं म्हणजे तुमची स्किन हेल्थ जी आहे ती बिघडते। हा झाला पहिला साईड इफेक्ट। 2 नंबरचा, दारू घेतल्याच्या नंतर तुमच्या बॉडीमध्ये तुम्ही जे डाएट करता, प्रोटीन घेता, ते प्रोटीन सिंथेसिस जे असतं ते फार प्रमाणात कमी होतं आणि तुमची बॉडी जी आहे दारूमुळे डिहायड्रेट व्हायला सुरुवात होते। जर तुम्ही ड्रिंक करत असाल आणि जिम देखील करत असाल, तर तुमच्या बॉडीचे जे मसलचे जे रिझल्ट आहे ते तुम्ही मसल ग्रोथ जी आहे ती फार स्लो होते आणि ही अपेक्षा जी आहे, तुम्ही ड्रिंक केल्याच्या नंतर माझी बॉडी बनवू शकते, ही जी अपेक्षा आहे ही तुम्ही दूर करू शकता। कारण की ड्रिंक केल्याच्या नंतर मसल रिकव्हरी जी आहे ती रिकवर न होता मसल सोरनेस जास्त होतो आणि तुमचे मसल जे आहे ते प्रॉपर तुटलेले असतात, ते जुटत नाही आणि त्यांना प्रोटीन जे आहे ते प्रॉपरपणे भेटत नाही। आणि जर तुम्ही कंटिन्युअसली ड्रिंक करताय तर तुम्हाला डिहायड्रेशनचा सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणजे तुमच्या किडनीवर पण इफेक्ट येऊ शकतो। तर मित्रांनो, मी बेस्ट ॲडवाईस हीच देईल की जर तुम्ही ड्रिंक करत असाल तर अल्कोहोलपासनं दूर राहा। भरपूर जणांचं असं मत आहे की बाबा मी हप्त्यातून एखाद्या वेळेस घेतो की विकेंडला घेतो। दारू आणि जिम ह्या दोन्ही गोष्टी सोबत जमत नाही, त्यामुळे तुम्ही जर हेल्दी राहण्याचा प्रयत्न करत असाल तर दारूपासून दूर राहा। जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेशनल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा।